नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांची केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। न प्रहृषित प्रियं प्राप्य नो द्विजित प्राप्य चा प्रियं। स्थिरबुद्धिरसम्मूढो ब्रह्मविद ब्रह्मणि स्थितः। तरी मृगजळाची निपुरे जैसे न लोटीचे का गिरीवरे। तैसा शुभाशुभी न विकरे पातली आजो। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 5व्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। ज्या महापुरुषाचं परमात्मविषयक असणारं अज्ञान निवृत्त झालं आहे, ईश्वर अकर्ताच आहे, त्या ईश्वराचं आणि माझं दोघाच्याही उपाधीचा बाध केल्यानंतर अखंड नित्यसिद्ध असणारं ऐक्य ज्याच्या अनुभवाला आलं किंवा ज्याच्या अंतःकरणामध्ये हा विवेक विचार उत्पन्न झाला, तो ज्या निकषाने मुक्त होतो त्याच प्रतीतीने संपूर्ण जगत त्याच्याकरता मुक्त झालेलं आहे। ऐसेने विवेके उदोचित्ती तयासी भेद कैसा त्रि जगती। देखे आपुलिया प्रतिती जगचे मुक्त, संपूर्ण जग त्याच्यासाठी मुक्त आहे। असा महापुरुष जो आहे त्याच्या अंतःकरणाची वृत्ती परमात्म स्वरूपाला जाणते। पण जाणणारा आणि ज्याला जाणायचं ते तत्व वेगळं राहतं असं नाही। या अध्यात्म ज्ञानाचं वैशिष्ट्य असं आहे, जो व्यक्ती परमात्म स्वरूपाला जाणतो, जाणल्याबरोबर तो त्याच्याशी तद्रूप होतो, वेगळा राहत नाही। त्याला सदात्मानः असा शब्द वापरला। कायमच परमात्म स्वरूपामध्ये राहतो, तन्निष्ठाः। आणि परमात्म प्राप्तीच्या व्यतिरिक्त जगतामध्ये कोणत्याही प्रकारचं प्राप्तव्य साध्य ज्याला नाही त्याला तत्परायणः असं म्हणतात। ज्याने ब्रह्मज्ञानाच्या द्वारे अविद्येचा मल किंवा अंतःकरणातली पापवासना धुवून टाकलेली आहे, असा महापुरुष अपुनरावृत्तीम गच्छन्ति। जिथे प्राप्त झाल्यानंतर पुन्हा संसाराला यावं लागत नाही, अशा मोक्ष नावाच्या स्वरूपाला ते प्राप्त होतात। हे त्यांचं विदेह कैवल्य प्रतिपादन केलं। जोपर्यंत प्रारब्ध आहे तोपर्यंत महापुरुष जिवंत राहतो आणि सगळ्या प्रकारचा व्यवहार लौकिक पुरुषाप्रमाणेच करतो, तेव्हा त्याला जीवनमुक्त असं म्हणतात। जिवंत असताना मुक्त आहे म्हणून त्याला जीवनमुक्ती प्रतिपादन केली जाते। एकदा देहपात झाल्यानंतर त्याचे प्राण आता लोकांतराला जात नाही। नस पुनरावर्तते नस पुनरावर्तते म्हणून त्याच्या त्या स्वरूपाला विदेह मुक्ती असं म्हणतात। वास्तविक हे सुद्धा बोलणं एका परमार्थाच्या अलीकडच्या भाषेतलंच आहे। जीवच नाही तर जीवनमुक्तीचा विचार कसा, देह नाही तर विदेह मुक्तीचाही विचार कसा। परंतु ही स्वरूपस्थिती कळण्यासाठी शब्दांचा वापर मात्र असा करावा लागतो। जिवंत असताना हा पंडिताः पंडानाम आत्मविषया बुद्धिही येषां ते पंडिताः। ज्यांना आत्मस्वरूपाची बुद्धी प्राप्त झाली त्यांना पंडित असं म्हणतात आणि ते सम असणाऱ्या परमात्म स्वरूपाचं दर्शन करतात। कोणत्या कोणत्या ठिकाणी? विद्याविनय संपन्न असणाऱ्या ब्राह्मणाच्या ठिकाणी, गाय किंवा बैलामध्ये, हस्तिनी म्हणजे हत्तीमध्ये, शुनी म्हणजे कुत्रा, स्वपाके म्हणजे चांडाल, या सर्वांच्या ठिकाणी सम असणाऱ्या परब्रह्माला ते पाहतात। आणि ज्यांनी किंवा ज्यांचं अंतःकरण परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी स्थित झालेलं आहे त्यांनी याच जीवनामध्ये जिवंत असताना सर्ग म्हणजे जन्म किंवा सर्ग म्हणजे संसार जिंकून घेतलेला आहे। त्यामुळे समदर्शन करत असताना ते अज्ञानी पुरुषाकरता शास्त्रामध्ये जे काही प्रमाण आलं आहे ना, की समव्यवहार केला की दोष लागू शकतो, असा दोष या महात्म्याला लागत नाही। कारण ब्रह्म निर्दोष आहे। निर्दोष समब्रह्मामध्ये त्यांच्या अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्यामुळे त्यांना आता कोणत्याही प्रकारचा दोष लागत नाही। वास्तविक नाम आणि रूपामुळे ते वेगळे आहे असं वाटतात, पण नामरूपाचा विचार जर बाजूला सोडला तर ते परब्रह्मच आहे। ज्यांचं मन स्वरूपाला प्राप्त झालं, अशा समदृष्टीला प्राप्त झालेल्या महापुरुषाचं काही लक्षण आहे
भगवान म्हणतात, अर्जुना ते लक्षण मी तुला संक्षेपात सांगणार आहे आणि तोच विचार आता 20व्या श्लोकापासून प्रारंभ झाला आहे. न प्रहर्षेत प्रियम प्राप्य न उद्वेजेत प्राप्य च अप्रियम स्थिरबुद्धी असम्मूढाः ब्रह्मविद ब्रह्मणि स्थिताः. स्थिरबुद्धी, ज्याला कोणत्याही प्रकारची विपरीत भावना किंवा देह तादात्म्य भ्रांती आपल्या स्वरूपाच्या निश्चयापासून आता ढलायमान किंवा चलायमान करू शकत नाही, ज्याची परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी अत्यंत स्थिर झाली, ज्याला पाठीमागे दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ असं म्हटलेलं आहे. स्थिर बुद्धी, ही बुद्धी कुठं स्थिर झाली? आपल्या परमात्म स्वरूपाच्या ठिकाणी, ज्याला देश काल वस्तूचा परिच्छेद नाही किंवा जे असत जड दुःखरूप नाही, अशा स्वरूपाच्या ठिकाणी ज्याची बुद्धी आता स्थिर झाली, ज्याला इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत प्राप्त असणारा कोणताही भोग आपल्या निश्चयापासून विचलित करू शकत नाही, त्याला म्हणतात स्थिर बुद्धीही. म्हणून तर असम्मूढाः, त्याला कोणत्याही प्रकारचा मोहही निर्माण होत नाही. देह मी आहे किंवा देहसंबंधी पदार्थ माझे आहे असाही ज्याच्या ठिकाणी मोह नाही, असा असणारा ब्रह्मविद म्हणजे ब्रह्मवेत्ता, ब्रह्मणि स्थिताः, ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला आहे. आता जो परमात्म स्वरूपा वाचून अन्य कोणत्याही द्वैतात्मक प्रपंचाला जाणतच नाही, तर प्रपंचाचा प्रिय पदार्थ प्राप्त झाला म्हणजे हर्षित व्हावं, आणि अप्रिय पदार्थाचा योग आला म्हणजे विषादाला प्राप्त व्हावं किंवा उद्वेग करावा, असा भाव त्याच्या ठिकाणी राहतच नाही. ज्याला सर्वत्र अद्वैत आत्मदर्शन होतं, ज्याला स्वतःच्या वाचून वेगळं काही अनुभवालाच येत नाही, मग हा उपचार का केला? महापुरुषाचं आचरण असं आहे, साधकांनी सुद्धा असंच आचरण केलं पाहिजे किंवा ते आदर्श मानलं पाहिजे. म्हणून पूर्वार्धामध्ये 2 प्रकारची क्रियापद आली. न प्रहर्षेत, तो कोणत्याही प्रकारच्या प्रहर्ष प्रकर्षेनं आनंद आला. मनुष्याला जर प्रिय वस्तूचा योग प्राप्त झाला तर सुरुवातीला त्याला एक आनंद होतो, आणि त्या आनंदाच्या भरामध्ये तो अतिशय वेगाने नृत्यही करू शकतो. त्या आनंदाच्या लाटेला हर्ष असं म्हणतात. आणि हर्ष झाला की कोणतीही जगातली वस्तू कायम आपल्यासोबत राहत नाही. प्रियाचा योग झाला तरी हर्ष आहे, आणि अप्रिय पदार्थाचा वियोग झाला तरी हर्ष आहे. याच्या उलट एखादा अप्रिय पदार्थाचा योग झाला तर उद्वेग आहे, आणि प्रिय पदार्थाचा सुद्धा वियोग झाला तरी उद्वेगच आहे. असे 4 प्रकार संभवतात. म्हणजे कल्पना करा, आपल्याला सुख कधी प्राप्त होतं? एखादा सज्जन मिळाला तरी सुखच आहे, आणि दुर्जन प्रवासात आपल्या जवळ बसला होता, तो निघून गेला, उतरला बिचारा एखाद्या स्टेशनवर, म्हणजे दुर्जनाचा वियोग झाला आणि सज्जनाचा योग झाला तर आनंद आहे. याच्या उलट जेव्हा आपण बसमध्ये चढतो, प्रवास करतो, आपल्याला असं वाटतं ही सीट रिकामं आहे, तिथे आपण जाऊन बसतो, पण नेमकी बस सुरू होण्याच्या अगोदर एखादा दुर्जन येतोच की नाही, म्हणजे दुर्जनाचा झाला योग आणि सज्जनाचा वियोग झाला तर दुःख प्राप्त होतं. असे 4 प्रकार त्यामध्ये संभवतात. फक्त एवढंच आहे की सुखदुःखाचा प्रकार अनुकूलता, प्रतिकूलता, प्रिय अप्रिय याच्यावरच अवलंबून आहे. संपूर्ण जीवन मनुष्याचं या 2 गोष्टीमध्ये जातं. बरं, कायमचा त्याचा असा विचार असतो, कायमचा, की आपल्या जीवनामध्ये सगळ्या अनुकूल घटना घडाव्या, सगळे प्रिय वस्तूचे योग आपल्या जीवनामध्ये यावे. मनुष्य प्रिय संपादन करण्याचा प्रयत्न करतो आणि अप्रिय गोष्टीला दूर सारण्याचा आयुष्यभर प्रयत्न करतो. सुखाच्या दुःखाच्या कल्पनेमध्ये सगळं जीवन निघून जातं, पण त्याच्या लक्षात हे येत नाही की आपलं स्वरूप सुखदुःखाच्या अतीत आहे. आपल्याला सुखामध्ये सुद्धा गुंतायचं नाही आणि दुःखामध्ये सुद्धा अडकायचं नाही. बऱ्याचदा पारमार्थिक विचाराची सुद्धा हीच कल्पना असते ना. माणसं सुव्यवहारात सुद्धा म्हणतात बघा, परमार्थामध्ये आल्यानंतर जर एखादी अप्रिय घटना घडली, देवाला आमचं चांगलं बघवलं नाही, बरं देवाला काय घेणं देणं आहे, ते आपल्या सगळं कर्माचं फळ असतं. याचा अर्थ व्यवहारात जसे माणसं अनुकूल आणि प्रतिकूल मिळवण्याचा प्रयत्न करतात, तसं परमार्थामध्ये आल्यानंतर सुद्धा याच्या अतीत आपल्याला व्हायचं आहे याचा विचार लक्षातच राहत नाही.
पण महापुरुष मात्र यामध्ये स्थिर राहतो. म्हणून अनुकूल प्राप्त झालं तरी हर्ष नाही आणि प्रतिकूल प्राप्त झालं तर कोणत्याही प्रकारचा उद्वेगसुद्धा त्याला येत नाही. जर आलाच उद्वेग तर त्याला एकच कारण, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोग नेते फळसंचिताचे. म्हणून प्रारब्धाच्या नियमानुसार ज्या ज्या गोष्टी आपल्या जीवनात येतील किंवा आपल्यापासून जातील त्यांचं आपल्याला निर्विकार रूपाने प्रकाशन करता आलं पाहिजे. त्याला साक्षी भाव असं म्हणतात, हे राहता आलं पाहिजे. आणि ज्याला अनुकूलता किंवा प्रियतेचा आनंद होतो त्याच व्यक्तीला प्रतिकूलतेचा किंवा अप्रियतेचा दुःखाचा प्रसंग भोगावा लागतो. गळ्यामध्ये फुलाचा हार घातल्यानंतर ज्याला ते आनंद होतो त्याच व्यक्तीला भविष्यकाळामध्ये कदाचित जोड्याचा गळ्यामध्ये हार पडला तर दुःख भोगावं लागतं. ज्याला स्तुती केल्यानंतर आनंद होतो त्यालाच निंदा केल्यानंतर दुःख होतं. ज्याला स्तुतीचं काही वाटत नाही त्याच्यावर निंदेचा सुद्धा परिणाम होत नाही. मनुष्याचा जे मनाचा झुकाव म्हणतात ना, तोल, तो कायम अनुकूलतेकडे झुकलेला असतो. त्याचं मन माप जे आहे ना अनुकूलतेकडं, आणि त्यामुळे प्रतिकूलता जर आली तर त्याला ते सहन होत नाही. आणि हल्लीच्या काळात जर विचार केला, शब्दाची जरी प्रतिकूलता आली तर मानवाची मनःशक्ती इतकी कमकुवत झालेली आहे, सहनशीलतेचा अभाव आहे. प्रतिकूलता आली तर माणसं आत्महत्यापर्यंत जातात. त्याचं कारण त्यांच्यासमोर असे श्लोक नाही आहे. हे जर श्लोक व्यक्तीच्या समोर असेल जीवनामध्ये, न प्रहृषेत प्रियम प्राप्य न द्विजेत प्राप्यच्या प्रियम, कोणता व्यक्ती दुःखाच्या प्रसंगाला सामोरं जाणार नाही? सगळे जाणार. आणि जेवढी प्रतिकूलता संतांच्या जीवनामध्ये आली आहे तेवढी प्रतिकूलता आता आपल्या जीवनामध्ये येत नाही. ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये मधुकरी मागण्याकरता गेल्यानंतर स्वतः तर देत नाही, पण दुसऱ्यांनी दिली तर तीसुद्धा त्यांना व्यवस्थित खाऊ देण्याकरतासुद्धा प्रवृत्त होत नाही. म्हणजे ही प्रतिकूलताच आहे की नाही? पण पहिली मागणी त्यांच्यासाठी, जे खळांची व्यंकटे सांडो. संत जीवन आपल्याला हे शिकवतं. दुष्काळ आला, द्रव्य मान व्यवहारातला नष्ट झाला, पण तरी तुकोबारा उद्गार काढतात, बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरे या दुष्काळे पीडा केली. म्हणतात की नाही? या श्लोकाचं ते साक्षात प्रात्यक्षिकरण आहे. म्हणून प्रिय पदार्थ प्राप्त झाला. प्रिय म्हणजे आपल्या मनाला वाटणारा अनुकूल पदार्थ. सुखाला कारण अनुकूलता आहे, दुःखाला कारण प्रतिकूलता आहे. त्यातही पुन्हा पदार्थावर असणारा प्रिय भाव आणि अप्रिय भाव हाच मनुष्याच्या हर्षाला किंवा विषादाला कारण आहे. हे सहन करता आलं पाहिजे. प्रिय वस्तू पावे आणि सुखी उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवटुगे. प्रिय वस्तू प्राप्त झाली, सुखाने असा उंच आकाशामध्ये जातो, आणि अप्रिय वस्तूचा योग आला की लगेच तळामध्ये घुसतो. निंदा मोठकी ऐके कपाळ धरुणी ठाके, थेंबेने विरे वारीनी शोके, चिखलो जायसा. तो चिखल असतो ना, जर त्याच्यामध्ये पावसाचे थेंब पडले की ओला होतो, वारा आलं की एकदम कडक कठीण होऊन जातो. तसं थोडीशी निंदा ऐकली कपाळ बडवतो, आणि थोडी स्तुती केली लगेच आकाशामध्ये जातो. म्हणजे वाहून जातो व्यक्ती, वाहून प्रसंगामध्ये. महात्मा प्रसंगामध्ये वाहून जात नाही, कारण का तो स्थिर बुद्धी आहे. त्याला कोणत्याही प्रकारचं मोह प्राप्त होत नाही. आणि ब्रह्मस्वरूपामध्येच ब्रह्मस्वरूपाला जाणल्यानंतर जो स्थित झालेला आहे, त्यामुळे महापुरुषाला प्रिय प्राप्त झालं तर हर्ष नाही, आणि अप्रिय प्राप्त झालं तर कोणत्याही प्रकारचा उद्वेगसुद्धा नाही, कंटाळा नाही, खेद किंवा खंत नाही. घरा येऊ पा स्वर्ग का वरी पडो वाघ, तरी आत्मबुद्धीशी भंग कदा नोहे. अनुकूलता आपल्या घरी आली म्हणजे स्वर्ग आला, किंवा एखाद्या प्रसंगाला वाघ आपल्या समोर आला तरी आत्मबुद्धीचा भंग कदा कोणत्याही काळामध्ये होऊ शकत नाही. 14व्या अध्यायामध्ये किंवा सगळ्या अध्यायामध्ये या ओव्या आलेल्या आहेत. आता यावर ज्ञानोबाराचे दृष्टांत देतात ना, या दृष्टांताचं रहस्य फार गोड आहे बघा. उदाहरण बघा कसं दिलं आहे. तरी मृगजळाचे नि पुरे, जैसे न लोटीचे का गिरीवरे, तैसा शुभाशुभी न विकरे, पातलिया जो तोची तो निरुता,
समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसता तोच ब्रह्म, तोच ब्रह्म आहे. ब्रह्म वेगळं दुसऱ्या देशामध्ये पाहण्याची गरज नाही. जो या लक्षणाने संपन्न आहे त्याला ब्रह्मवेत्ता असं सुद्धा म्हणायचं नाही, त्याला ब्रह्मच म्हणायचं. ब्रह्मवेत्ता जर म्हटला तर ब्रह्माला जाणणारा वेगळा, ज्याला जाणलं गेलं ते ब्रह्म वेगळं, भेद आला की नाही, म्हणून त्याला ब्रह्म म्हणायचं. बाबा वाक्य सांगत असतात, एखाद्या व्यक्तीने जर विचारलं तुम्हाला ब्रह्मज्ञान झालं का, तर उत्तर काय द्यायचं, मला ब्रह्मज्ञान झालं असं नाही म्हणायचं. उत्तर द्यायचं मीच ब्रह्म आहे, असा त्याचा अर्थ होतो. मला ब्रह्मज्ञान झालं म्हणजे मी ब्रह्मवेत्ता ठरलो. पुन्हा ब्रह्म कोणीतरी वेगळं झालं, भेद आला की नाही. खरं ब्रह्मज्ञान झालं त्याचं लक्षण काय, मी ब्रह्म आहे असा आपल्या बुद्धीचा निश्चय होणं, हे त्या ज्ञानाचं लक्षण आहे. उदाहरण दिलं आहे श्रेष्ठ पर्वताचं. मोठा पर्वत आहे, गिरीवर म्हणजे श्रेष्ठ पर्वत, आणि त्या पर्वताला वाहून नेण्याकरता पूर आला. पूर सामान्य नदीचा जर पूर आला असता ना, व्यावहारिक सत्तेतल्या नदीचा पूर आला असता तर पर्वत वाहून नसता गेला, पण पर्वताचा एखादा कडा, एखादा भाग तरी वाहून गेला असता. पण ज्ञानोबरांची योजना आहे, पूर आला तो कोणता, मृगजळाचा. आता मृगजळाचा पूर खोटा आहे, म्हणजे प्रातिभाषिक सत्तेतला आहे, आणि गिरीवर म्हणजे पर्वत व्यावहारिक सत्तेतला आहे. उदाहरण कसं दिलं आहे, म्हणजे प्रातिभाषिक सत्तेमध्ये असणारा मृगजळाचा पूर ज्याप्रमाणे व्यावहारिक सत्तेतल्या पर्वताला अजिबात लुटू शकत नाही, तसं सुखदुःखाचे प्रसंग हे व्यावहारिक सत्तेतले आले आहे. आणि महात्मा हा पारमार्थिक सत्तेतला आहे, कारण सत्ता 3 प्रकारच्या मानल्या ना, ज्याचा कधी बाद होत नाही ती पारमार्थिक सत्ता परब्रह्माची आहे. ब्रह्मज्ञानाने ज्याचा बाद होतो ती व्यावहारिक सत्ता आहे ईश्वरीय सृष्टीची, आणि ब्रह्मज्ञाना वाचून ज्याचा बाद होतो ते स्वप्न, मृगजळ, रज्जू सर्प यांची सत्ता आहे प्रातिभाषिक सत्ता. प्रातिभाषिक सत्तेतला पदार्थ व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा साधक बाधक व्यवहार करू शकत नाही, तर पारमार्थिक सत्तेतल्या परब्रह्माला काय धक्का लावणार आहे. समान सत्ता जर असेल म्हणजे महात्म्याला सुखदुःख केव्हा होतील माहिती आहे का, जर सुखदुःख पारमार्थिक सत्तेमध्ये असेल तर. मुळामध्ये सुखदुःख पारमार्थिक सत्तेत नाहीच आहे. किंवा जर सुखदुःख व्यावहारिक सत्तेतले मानले आणि महात्मासुद्धा व्यावहारिक सत्तेत आला तर सुखदुःख त्याला नक्की होतील, पण तो येतच नाही ना, पुढे येणार आहे. जो आपण पे सांडूनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, जो आपल्या आत्मस्वरूपाला सोडून कधी इंद्रियांच्या गावातच येत नाही त्याला सुखदुःख होणारच कसे. पण उदाहरण कसं दिलं आहे बघा, मृगजळाचा पूर आला आणि त्याने ठरवलं की आपल्याला पर्वताला वाहून न्यायचं, शक्य आहे का. तरी मृगजळाचे नि पुरे न लोटीचे का गिरीवरे, तैसा त्याप्रमाणे शुभाशुभी न विकरे पातलिया. जो महात्मा शुभाशुभी पातलिया, काही प्रसंग शुभ असतात काही अशुभ असतात, पण दोन्ही प्रसंग प्राप्त झाले तर तो विकाराला प्राप्त होत नाही. आपली परीक्षा ना प्रसंग आल्यानंतर होतात ना, पाठामध्ये काही वाटत नाही चिंतन करताना. जेव्हा प्रत्यक्ष प्रसंग येतात ना तेव्हा या ओव्या आठवल्या पाहिजे, आणि आठवतात बरं. जर आपण ज्ञानेश्वरीची काया वाचा मनाने चांगल्या प्रकारे सेवा केली आणि जीवनामध्ये जर असे काही प्रतिकूल प्रसंग आले तर ज्ञानोबराय आपल्या अंतःकरणामध्ये ओवीच्या रूपाने स्फुरण देतात. आणि अशी एखादी जर आपल्याला ओवी आठवली तर व्यक्ती त्या प्रसंगामध्ये स्वतःला सहज सावरू शकतो. हे आपल्या स्वाध्यायाचं किंवा आपल्या सेवेचं फळ आहे. ज्या काळामध्ये ते अनुभवायचं त्या काळामध्ये ते अनुभवलं पाहिजे. गुरुवर्य डॉक्टर बाबा स्वामी महाराजांचं वाक्य सांगत असतात, अंतिम काळाच्या प्रसंगाला त्यांना सांगितलं की तुम्ही आता बोलू नका. स्वामी महाराजांनी सांगितलं नाही म्हणे, त्या 2 ओव्या मी सांगतो तेवढ्या ओव्या शोधून काढा. एक 14व्या अध्यायातली ओवी, एक 8व्या अध्यायातली ओवी. सांडून अंगीची खोळी सरपरी गालिया पाताळी, ते त्वचा कोण सांभाळी तैसे झाले. किंवा आता उभे या उभेपण नाही जयाचे, मा पडील या गहन कवन तयाचे, मनोनी प्रतितीची पोटीचे पाणी न हाले.
स्वामी महाराजांनी सांगितलं, आता माझा एक पाय मृत्यूलोकात आहे आणि एक पाय स्वर्गात आहे. आणि या काळातमध्ये मी तुम्हाला सांगू शकतो की आयुष्यभर केलेला परमार्थ माझा असा आहे की ज्याप्रमाणे सर्प आपल्या अंगावरची त्वचा काढून टाकतो, त्याला ते त्वचेचं ममत्व राहत नाही, तसं आज आम्हाला झालं आहे. किंवा जिवंत असतानासुद्धा देहाचं तादात्म्य ज्यांना बाधत नाही, देह पडल्यानंतर, देहाचा वियोग झाल्यानंतर त्यांना काय शोक होणार आहे या ओव्या आतून स्फुरण देतात. जेव्हा सेवा होईल ना, म्हणून शुभाशुभी न विकरे पातली आजो. शुभ प्रसंग येतात, कधी अशुभ प्रसंग येतात, आणि जेव्हा ते प्रसंग येतात तेव्हा ते आठवलं पाहिजे. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. हे तुकोबारांच्या बाबतीमध्ये प्रसंग आहे की नाही. म्हणजे अगदी एखाद्या प्रसंगाला न जर आणा आला, छत्रपती शिवाजी महाराज स्वतःहून पाठवतात, तुकोबारा स्वीकार करत नाही. शुभ प्राप्त झालं तरी विकार नाही. आणि चालू कीर्तनामध्ये मंबाजीबुवा काटेरी फांदीच्या त्या काठीने ताडण करतात, तरी पण अशुभ मिळालं विकार प्राप्त होत नाही. शुभाशुभी न विकरे पातली आजो. संत महापुरुषांना जगतातले प्रसंग एक प्रकारचं नाटक वाटतं, अभिनय वाटतो, अभिनय. त्या अभिनय लीला म्हणून ते पाहतात, आपण सत्य म्हणून स्वीकारतो. जगताला आपण सत्य म्हणून स्वीकारलं ना, म्हणून दुःखाचे प्रसंग भोगावे लागतात. एरवी मनुष्याला स्वप्न नाही का पडत, स्वप्न पडतं, पण जाग झालं की स्वप्नाला तो लगेच खोटं समजतो. तसं ज्याला आत्मज्ञान प्राप्त झालं तो जगताला स्वप्नतुल्य समजतो, म्हणून त्याच्यावर परिणाम होत नाही. म्हणून स्वप्न आणि जागृती यांची असणारी तुलना समान आहे. किंबहुना आणखीन जर तौलनिक पद्धतीने विचार केला तर जागृतीपेक्षासुद्धा स्वप्न वजनदार आहे. वजनदार म्हणजे स्वप्नाला विचारसागरामध्ये अल्प देश आणि अल्प काळ तरी सांगितलेला आहे. जागृतीला तर देशही नाही योग्य, आणि योग्य कालसुद्धा प्रतिपादन नाही केला. म्हणजे आपण ज्या स्वप्नाला खोटं म्हणतो त्या स्वप्नाला थोडीफार तरी सत्ता दिलेली आहे, काल किंवा देश सांगितलेला आहे. आणि ज्या जागृतीला आपण खरं म्हणतोय त्या जागृतीला वेदामध्ये कुठेही जागाच नाही. तरी जागृतीला खरं म्हणणारा विचारी मनुष्य स्वतःला विचारी म्हणतो, आणि स्वप्नाला योग्य देश कालाचा अभाव आहे पण थोडा सांगितला की नाही, स्वप्नाला खोटं समजतो. महापुरुष मात्र याला समान समजतात. म्हणून ज्ञानदेव म्हणे, पाहता पाहिले स्वप्नीचे चेले जाईल राया, ते रममान होत नाही. तोच तो अर्जुना निरुता. निरुता म्हणजे खऱ्या अर्थाने समदृष्टी, तत्वतः पाहिलं, खऱ्या अर्थाने किंवा खऱ्यातलं खरं पाहिलं. कारण दोन शब्द आले ना, तत्वता आणि निरुता. तत्वाच्या भूमिकेतून पाहिलं तर खऱ्या अर्थाने तोच तो समदृष्टी आहे. समदृष्टी आहे म्हणजे विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी शुनीचैव शोपाकेच पंडिता समदर्शिनः. एवढ्या पुरता समदृष्टी असं नाही बरं. स्वतःच्या जीवनामध्ये शुभ आलं किंवा अशुभ आलं तरी त्यालासुद्धा तो समान रूपाने पाहतो. आत्मोपम्येन सर्वत्र समं पश्यति अर्जुन, सुखम वा यदि वा दुःखम स योगी परमो मतः. सगळ्या श्रेष्ठ योगी तो सांगितला आहे, जो सुखालाही तेवढीच किंमत देतो, दुःखालाही तेवढीच किंमत देतो. सुखाला ज्या आनंदाने स्वीकारतो, ज्ञानोबारा म्हणतात बघा की अपेक्षित पावे ते जेणे तोषे मानवे, अनपेक्षिताही करवे मान तोची. अपेक्षित प्राप्त झालं तर जेवढा मान त्या अपेक्षित पदार्थाला आहे, अनपेक्षित पदार्थ प्राप्त झाला तर तेवढाच मान आहे. म्हणजे इच्छा असेल, इच्छित प्राप्त झालं तरी तेवढं, आणि इच्छेच्या व्यतिरिक्त प्राप्त झालं किंवा प्रतिकूल प्राप्त झालं तरी तेवढ्याच मानाने तो स्वीकार करतो. भगवान म्हणतात, अर्जुना असा महात्मा लक्षणाने पाहिला की तोच परब्रह्म आहे. हरी म्हणे पंडुसुता तोची ब्रह्म. आता या महापुरुषाचं जे जीवन आपण पाहतो आहे, त्या महापुरुषाला प्राप्त होणारा आनंद, त्याची असणारी सुखानुभूती सर्वात मोठी कशी आहे 21व्या श्लोकामध्ये सांगतात. या अध्यायातलं सर्वात गोड आणि सर्वात महत्त्वाचा हा श्लोक आहे. म्हणजे यातल्या ओव्या कायमच आपल्याकडे येत असतात. जवळपास या सगळ्या ओव्या सगळ्यांच्या पाठही झाल्या असतील.
बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते। बाह्यस्पर्शेषु असक्तात्मा विन्दति आत्मनि यत्सुखं स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते। एक महात्मा असा आहे म्हणे, सिद्ध महात्मा आहे की बाह्यस्पर्शेषु ज्यांचा स्पर्श केला जातो किंवा इंद्रियांच्याद्वारे जे जाणले जातात, स्पर्श शब्दाने फक्त स्पर्शविषय नाही घ्यायचा, सगळे पंच ज्ञानेंद्रियाचे पंचविषय घ्यायचे। बरं, ते आपल्या स्वरूपापेक्षा बाहेरचे आहे, ते आतमध्ये नाही आहे, विषय बाहेर आहे। फक्त विषयाच्या वासना आत गेल्या संस्कार रूपाने किंवा त्याला ग्रहण करणारा अंतकरण आतमध्ये आहे, परंतु बाह्य असणारे म्हणजे स्वतःच्या स्वरूपापासून वेगळे असणारे, जे आपलं स्वरूप नाही, अशा बाह्य विषयांच्या ठिकाणी आत्मा म्हणजे अंतकरण, ज्याचं अंतकरण असक्त आहे, म्हणजे काय, ज्याला बाह्य असणाऱ्या विषयाच्या ठिकाणी ज्याच्या अंतकरणामध्ये कोणत्याही प्रकारचं प्रेम नाही, प्रीती नाही, किंवा हे माझ्या सुखाला कारण आहे अशी अनुकूल भावना नाही, म्हणजे बाह्य स्पर्शावर किंवा बाह्य इंद्रियावर किंवा बाह्य विषयावर ज्याने विजय संपादन केला आहे, जो बाह्य इंद्रियांच्या विषयामध्ये रममान होत नाही, त्या पुरुषाला आत्मनि यत् सुखम विंदती, त्याला आपल्या आतमध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जे सुख प्राप्त होतं, या सुखाची तुलना होऊ शकत नाही। आता एखादा व्यक्ती 3.5 हाताच्या देहाच्या उपाधीमध्ये आहे, चांगल्या प्रकारची साधना करतो आणि बाह्य विषयाचं आकर्षण ज्याला आकृष्ट करू शकत नाही, अशा पुरुषाचं काय होईल, अंतकरण स्थिर होईल, त्याची वृत्ती अंतर्मुख होईल, आणि अंतर्मुख झालेली वृत्ती शुद्ध सत्वगुणाचं कार्य असल्यामुळे ती व्यापक असणाऱ्या परब्रह्माच्या आनंदाला ग्रहण करते। म्हणून आत्मनी म्हणजे अंतकरणामध्ये यत सुखम, सुख हे परमात्म्याचं स्वरूप आहे, जे त्याला परमात्म सुख मिळतं याला आत्मानंद असं म्हणतात। सुषुप्ती अवस्थेमध्ये हा अनुभव सगळ्यांना येतो बघा, हे जीवाच्या स्वरूपाचं सुख आहे। बरं, प्रत्येकाच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे सुख आहे, म्हणून तर व्यक्ती गाढ झोपतो ना, तेव्हा त्याला शब्द स्पर्श रूप रस गंध यापैकी कोणताही विषय त्याच्याजवळ नसतो, पण तरी तो जागा झाला की म्हणतो मी सुखाने झोपलो होतो, मी काहीच जाणत नव्हतो। सामान्य सुषुप्तीमध्ये वृत्ती अज्ञानामध्ये लीन झाली आहे, किंवा सुषुप्ती अवस्थेमध्ये जे सुख मिळतं ते अज्ञानाने आवृत्त आहे, तरी जीवाला एवढा मोठा आनंद होतो। आता अज्ञानाचं आवरणभंग झालं, ज्या साधकाला सिद्ध महात्म्याला हे सुख प्राप्त झालं त्याची तुलना होईल का, नाही। असा असणारा साधक पुन्हा आपल्या आत्मानंदालाच व्यापक रूपाने जाणतो, त्यालाच म्हणतात ब्रह्मयोग। योग म्हणजे समाधी, त्या देश काल वस्तू आत्मानंद योगी पुरुषालाही कळतो बरं, पण योगी पुरुषाला आपला आत्मा ब्रह्म आहे हे कळत नाही। चांगदेव महाराजांना आत्मानंद आहे, पण आपलाच आत्मा ब्रह्मरूप आहे एवढी फक्त एक पायरी कमी आहे। मग योगी पुरुषाला आत्मानंद आहे, ब्रह्मानंद नाही, पण ज्याला त्या ब्रह्मस्वरूपाचा योग प्राप्त झाला, योगाला समाधी म्हणतात, ब्रह्मस्वरूपाशी ज्याचं ऐक्य झालं, ब्रह्मव्यापक आहे, आत्मा मानला आपण देहाच्या उपाधीने तर परिच्छिन्न झाला, परंतु ब्रह्म देश काल वस्तू परिच्छेदरहित आहे, म्हणून तर त्याला व्यापक ब्रह्म असं म्हणतात। आणि त्या ब्रह्मस्वरूपाशी ज्याचा योग झाला, कशाशी योग होईल बरं, याला जीव ब्रह्मैक्य ज्ञान असं म्हणतात, म्हणजे माझाच आत्मा ब्रह्म ठरावा आणि ब्रह्मच मला आत्मरूपाने ज्ञान व्हावं, सह तोच असणारा व्यक्ती ब्रह्मयोग युक्त आत्मा झालेला आहे, आणि त्याला मग अक्षयम सुखम अश्नुते, अविनाशी देशे काळे वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, ज्या सुखाला क्षय नाही आणि ज्या सुखापेक्षा अधिक कोणतंही सुख नाही, यम लब्ध्वा चापरम लाभम मन्यते नादिकम ततः यस्मिन् स्थितो न दुःखेन गुरुणापि विचाल्यते, अशा व्यापक सुखाला तो प्राप्त होतो। या 21व्या श्लोकामध्ये पूर्वार्धामध्ये
तत्वमसी महावाक्यातल्या त्वम पदाचा विचार आला आणि उत्तरार्धामध्ये सब्रह्म योगयुक्त आत्मा यामध्ये तत्पदाचा विचार आला आहे. तत्त्वम असी असं जे ऐक्य प्रतिपादन केलं की नाही, म्हणून त्वम पदाचा विचार करत असताना आत्मानंद घ्यायचा आणि तत्पदाचा विचार करत असताना ब्रह्मानंद घ्यायचा. वास्तविक दोन्ही आनंद एकच आहे, पण आत्मानंद म्हणत असताना जीवाचा आपण अविद्या वेष्टी उपाधी घेतला आणि ब्रह्मानंद म्हणत असताना ईश्वराच्या स्वरूपाच्या ठिकाणचा माया उपाधी घेतला. माया उपाधी आणि अविद्या उपाधी बाजूला केला की त्वम पदातलं कुटस्थ चैतन्य आणि तत्पदाचं लक्ष असणारं ब्रह्मचैतन्य एकच आहे. म्हणून जीव ब्रह्मैक्य ज्ञानामध्ये अविनाशी सुखाचा लाभ होतो. या सुखाचं परिमाण सांगता येणार नाही, याचं मोजमाप करता येणार नाही. म्हणून ज्याला जीवाला हीच अपेक्षा आहे बघा. जीवाला वाटतं की नाही दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी आणि परमानंदाची प्राप्ती घडावी. ज्यापेक्षा श्रेष्ठ आनंद कोणता नाही, ज्यापेक्षा अधिकही आनंद कोणता नाही, असा परम आनंद मिळावा ही जीवाची अपेक्षा आहे. आणि ज्याला तो आनंद मिळवायचा असेल त्याच्याकरता एक अट आहे की त्याने बाह्य असणाऱ्या विषयांच्या बाबतीमध्ये आसक्त झालं पाहिजे. आसक्त नाही बरं, आणि आमध्ये फरक आहे. आसक्त झाला तर गुंतला आणि असक्त झाला तर त्यातून मुक्त झाला. बाह्य विषयामध्ये असक्त असावा. सामान्य पुरुष आसक्त असतो, आसमंतात सक्ता हा, तसा नाही. म्हणून ही अट आहे, याच्याकरता एवढा त्याग करावा लागतो. म्हणून बाह्य स्पर्शाच्या ठिकाणी ज्याचं अंतकरण असक्त आहे त्याला आत्मस्वरूपाच्या अंतकरणाच्या ठिकाणी आत्मानंद मिळतो आणि तोच असणारा योगी कालांतराने एका पायरीनं पुढं गेला. चांगदेव महाराजांप्रमाणे ज्ञानोबाऱ्यांची भेट झाली. मुक्ताई आईसाहेबांनी उपदेश केला की ब्रह्मयोगयुक्त आत्मा ब्रह्मस्वरूपाशी त्याचा योग होतो, ऐक्य प्राप्त होतं आणि त्याच्याशी ज्याचं अंतकरण जोडलेलं आहे त्याला मग अक्षय अविनाशी सुखाची प्राप्ती होते. आपल्या कायम वाचण्यामध्ये या 5 ओव्या असल्या पाहिजे. 5च ओव्या आहे पण फारच गोड आहे. या ओव्या जर दररोज आपल्या सकाळी आठवल्या ना, जाग झाल्याबरोबर जर आठवल्या आणि जर या ओव्यामध्ये आपल्या अंतःकरणाची वृत्ती निमग्न झाली तर तो मनुष्य दिवसभर प्रसन्न राहील. सुखाचे दुःखाचे कोणतेही प्रसंग आले ना तर त्याला ते मोहित करणार नाही. काय गोड ओव्या आहेत. जया आपण पे सांडोनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही, तो विषय नसेवी हे काही विचित्र येथं. या आदर्श ओव्या आहेत. साधकाच्या या ओव्या आदर्श असाव्या. असं एक जीवन आहे परमार्थामध्ये की जे आतमध्ये अंतरंगात रंगलेलं आहे. आपण व्यवहारात पाहतो, ज्या व्यक्तीच्या घरी ज्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये चांगले पक्वान्न सेवन करायला मिळतात ना, तो व्यक्ती सहसा खानावळीतलं जेवण खात नाही, कारण त्याला आतमध्ये मिळते. नाथ महाराजांनी म्हटलं आहे, एखाद्या व्यक्तीच्या घराच्या पाठीमागं विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये त्याला रत्न सापडतात, तो समुद्राकडे जाईलच कसा? तसं ज्याला आतमध्ये आनंद मिळाला तो बाहेर आनंद शोधेलच कसा? जो व्यक्ती बाहेर आनंद शोधतो, बाहेर स्वतःला सोडून आत्मस्वरूपा वाचून, तो प्रपंच आहे. आणि जो व्यक्ती आतमध्ये आनंद शोधतो तो परमार्थ आहे. परमार्थामध्ये आतला आनंद शोधला जातो तर तो साधक आहे. आणि जो बाहेर आनंद शोधतो, अनुकूल स्तुती, अनुकूल सन्मान, प्रसिद्धी, पुरस्कार, लोकमान्यता, तो जरी परमार्थात असेल साधक नाही. साधकाचं हे लक्षण आहे, अंतरंगाचं लक्षण. ज्याला आतला आनंद सापडतो आणि एकदा आतमध्ये आनंद सापडला ना आपल्याजवळ, तर तुम्ही कोणत्याही देशात जा, म्हणजे कोणत्याही ठिकाणी जा, कोणत्याही कालात राहा, कोणत्याही लोकांच्या समूहामध्ये राहा, आनंदाला फरक नाही पडत. आणि जो व्यक्ती बाहेर शोधतो त्याला तो कधीच आनंद मिळू शकत नाही, कारण बाहेरची परिस्थिती कायम बदलते. जो व्यक्ती आज आपली स्तुती करतो तो उद्या निंदा करतो, आणि त्याच्या शब्दावर आपला आनंद अवलंबून असेल तर कधी सुखी होऊ आपण? जीवाने आपल्या आनंदाच्या चाव्या दुसऱ्याच्या हातात दिलेल्या आहे. चाव्या घेऊन मला सुख दे, कसं काय देईल तो? एक जीवन असं आहे जे कायम आपल्या स्वरूपात रमलेलं आहे. जया म्हणजे ज्याला आपण पे शब्द हा आत्मवाचक आहे. आपल्या आत्मस्वरूपाला सांडून त्याग करून कही म्हणजे कधीसुद्धा इंद्रिय ग्रामावरी येणे नाही.
इंद्रियांच्या गावातच जो येत नाही, आत्मस्वरूपाचं राज्य त्याला मिळालं आहे. यामध्ये श्रीगुरूंची कृपा आहे त्याच्यावर. त्याची वृत्ती अंतर्मुख झाली आणि आत्मस्वरूपाचा परिचय झाला. त्या आत्मस्वरूपामध्ये असा आनंद आहे, निरुपचार, निर्विषय, निरुपाधिक, निर्निमित्त असे बाबा त्याला शब्द सांगत असतात. निरुपचार, निर्विषय, निरुपाधिक, निरतिशय, निर्निमित्त असे आनंद आहे त्याच्यामध्ये. ज्या आनंदाला उपचार लागत नाही, ज्या आनंदाच्या प्राप्तीकरता विषयाचं आलंबन लागत नाही, असा स्वतःच्या स्वरूपाच्याच ठिकाणी तो आनंद आहे. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी आनंद नाही. बरं, वाक्य परत सांगतो. आत्म्याच्या ठिकाणी आनंद नाही, आत्माचा आनंद रूप आहे. आत्म्याच्या ठिकाणी मानलं तर मग ते अधिकरण होईल, सप्तमी अधिकरण विभक्ती येईल. आत्म्याच्या ठिकाणी असं नाही, आत्माचा आनंद रूप आहे. आणि त्या आत्मस्वरूपाला सांडून त्याचा त्याग करून जो आपल्या इंद्रियांच्या गावातच येत नाही. बघा बरं, ज्याला विषय भोगायचा आहे त्याला आत्मस्वरूपापासून मनात यावं लागतं. म्हणजे वृत्ती मनापर्यंत आली, संकल्प व्हावा लागतो की नाही. संकल्प झाला की अंतकरण इंद्रियाच्या गावात येतं आणि इंद्रियाच्या गावात आलं तर मग विषयाकरता धडपड करतं. हा महात्मा असा आहे, आपल्या आत्मस्वरूपाचं राज्य सोडत नाही. इंद्रियांच्या गावात म्हणजे माझे इंद्रिय आहेत आणि त्या इंद्रियाला मी एक विषय दिला पाहिजे या वृत्तीवरच तो येत नाही. जो इंद्रियांच्या गावातच आला नाही कैवल्य न्यायाने, तो विषयन सेवी, तो विषयांचं सेवन करत नाही. काही विचित्र येतं, ही घटना आश्चर्यकारक काय आहे. विषयाचं सेवन तो करतच नाही, हे खऱ्या अर्थाने त्याचं लक्षण आहे. का करत नाही बरं? त्याचं कारण आहे. सहजे स्वसुखाचे न्यापारे सुर वाढलेनी अंतरे रचिला मनवणे बाहेरे पाऊल न घाली. तो बाहेर आपल्या अंतकरणाच्या वृत्तीचं पाऊल टाकतच नाही. काही महात्मे क्षेत्र संन्यास घेतात. बघा, ऋषिकेशला असे 1-2 महात्मे पाहिले. त्यांनी ठरवलं आहे आता आयुष्यभर कोणत्याही कार्यक्रमाच्या व्यासपीठावर जायचं नाही आणि प्रवचन ते नाही करायचं. आपलं आत्मचिंतन करायचं. फार झालं तर साधकांचे पाठ घ्यायचे, नाहीतर मग ग्रंथलिखाण करायचं. ते बाहेरचा प्रवासच नाही करत. ज्याला अपेक्षा असेल त्याने मग आधुनिक काळातली दृकश्राव्य प्रणाली म्हणजे यूट्यूब वगैरे वापरावं आणि यावरचे पाठ ऐकावे. ते बाहेर कोणत्या कार्यक्रमात जातच नाही. बाहेर गेलं की पराधीन व्हावं लागतं. वेळ आपल्या हातात राहत नाही. ते म्हणतील तिथं बसावं लागतं, ते म्हणतील तेव्हा उठावं लागतं आणि ते जे देतील तेच त्या प्रसंगाला खावं लागतं. पराधीन व्हावं लागतं. महात्मे येत नाही. जितका व्यक्ती सामान्य राहील ना, जितका प्रसिद्धी पारंगमुख राहील, तेवढा तो परमार्थाच्या जीवनामध्ये सुरक्षित राहतो. आणि नेमकी धडपड उलट चालू आहे. असं वाटतं की सगळा महाराष्ट्र परिचित व्हावा आणि त्यामुळे मग आपल्याला आतला आनंद नाही ना मिळत. ज्याला आतला आनंद मिळवायचा त्याला बाहेरचा सोडावा लागतो आणि ज्याला बाहेरचा प्राप्त करायचा त्याला आतला कधीच मिळत नाही. एका म्यानामध्ये 2 तलवारी मावत नाही, तसं एका अंतकरणामध्ये 2 गोष्टी प्राप्त होत नाही. एक कोणतं तरी चांगलं होत असतं. बघा, नाही म्हणे आम्हाला दोन्ही करायचे, दोन्ही अर्धवट, दोन्हीतही समाधान मिळत नाही. म्हणून तो का येत नाहीत? कारण विषयाच्या आनंदामध्ये विषयाचा आनंद सहज नाही, सायास करावे लागतात. बरं, विषयाचा आनंद आपला नाही, परका आहे आणि विषयाचा आनंद मर्यादित आहे. याच्या उलट आत्मानंद सहज आहे, कारण ते आपलं स्वरूप आहे, सहज आहे. ज्या व्यक्तीचं अंतकरण जितकं स्वच्छ असेल, जितकं एकाग्र असेल, तितका तो व्यक्ती समाधानी सुखी असतो. अखंडित प्रसन्नता आतिजित चित्ता ते तरिगणे नाही समजता संसार दुःखा. विषयात आनंद सहज आहे का? नाही. एखादा व्यक्ती मला आज पंगत जामून खायचा आहे, सहज मिळतो काय? सहज नाही ना मिळत. त्याला कष्ट करावे लागतात. एकतर स्वतः खर्च करावा लागतो, नाहीतर मग पंक्तीचा शोध तरी घ्यावा लागतो. सहज थोडीच आहे ही गोष्ट, सहज नाही आहे. पण एखादा व्यक्ती मला आतला आनंद ग्रहण करायचा, काही नाही बघा, फक्त अंतकरण स्थिर करायचं, विषयाच्या वासना अंतकरणातून सोडून टाकायच्या आणि विषयाचा संग्रह करायचा नाही. विषय वासना निर्माण झाल्या की मन चंचल होतं आणि चंचल मनामध्ये आत्मानंदाचं भान नाही होत. म्हणून व्यक्तीचं अंतकरण शुद्ध स्थिर असेल तर त्याला सहज आपल्या स्वरूपाचा आनंद मिळतो. म्हणून तो सहज आहे. बरं, आपलं ते स्वरूप आहे, स्वसुख आहे,
परकीयांचं सुख नाही आहे. विषय उपाधीचं सुख हे परकीय आहे, ते आपलं नाही, म्हणून ते आपल्यापासून जातं दूर. पण आत्मस्वरूपाचा आनंद आपला स्वरूपाचा आनंद आहे, तो निर्माण करावा लागत नाही, सहज आहे. म्हणून फक्त त्याची ओळख करून घ्यावी लागते. बाबोळीची सारावी हाते, पाणी तवसे आई ते, अब्रची जावे गगनते, सिद्धची की. फक्त अविद्येचा पडदा दूर केला की आनंद प्राप्त करायचा नाही. ते स्वसुख आहे, स्वशब्द आत्मवाचक आहे, ते आपलं आत्मस्वरूप आहे. आणि इतकं अपार अमर्याद आहे की ज्याला कोणताच परिच्छेद नाही, ना देशाचा, कालाचा, वस्तूचा, विषयाचा कोणताच उपाधी नाही की जो त्याला परिच्छिन्न करू शकेल, असा व्यापक आनंद आहे. आणि त्या व्यापक आनंदाने सुर वाढलेनी अंतरे, अंतरे म्हणजे अंतकरण, आणि सुर वाढले म्हणजे सुखरूप झालं, सुख प्राप्त करून घेतलं. जो आनंद सहज आहे, अपार आहे, स्वतःचं स्वाभाविक स्वरूप आहे, आणि अशा आनंदाने ज्याचं अंतकरण परिपूर्ण भरून गेलेला आहे, असा तो संपन्न झाला, रचेला, मनवणी बाहिरे पाऊल न घाली. म्हणून बाह्य असणाऱ्या विषयाच्या आनंदामध्ये तो एक पाऊलसुद्धा टाकत नाही. प्रवास तर लांबच राहिला. म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या घरातून, ओंबऱ्यातून एक पाऊल बाहेर टाकावा आणि मग विषयाच्या आनंदाकरता धावाधाव करावी, असा प्रवाससुद्धा तो करत नाही. इतका तो संपन्न आहे. त्याचा म्हणून महापुरुषाला हा आनंद मिळाला ना आतून, हे आतून आनंद मिळाल्याची उदाहरणं कुठं आहे? आपल्या आळंदीतच आहे. गुरुवारे श्री मारुती बाबा, गुरुवारे डॉक्टर बाबा किंवा तत्समान असणारे सगळे गुरुजन, यांच्याकडं भौतिक जगताची कोणत्याही प्रकारची सांपत्तिक परिस्थिती नाही आहे बघा. कोणतंच ऐश्वर्य नाही. व्यवहारात 5-6 महिन्यामध्ये एखादा साधक लय पुढं जातो. व्यवहारात फक्त सगळं मिळवतो तो, सगळं. तसं यांच्याकडे काय आहे? ना स्वतःचं बँक खातं, ना स्वतःची जागा, काहीच नाही. पण आनंद दररोज पाठ सांगितला की त्यांच्या अंतकरण सुरवाडलिनी अंतरे, सहजे स्वसुखाची अपारे, सुरवाडलिनी अंतरे. म्हणजे बाबांचं जीवन पाहिलं तर किती मोठं वय आहे, पण मारुती बाबांची प्रसन्नता, उलट वय वाढलं तर बाबाची प्रसन्नता खुलत चालली आहे. हे परमार्थाचंच लक्षण आहे. वय वाढलं तरी प्रसन्नता वाढत जाते. गोरे डॉक्टर बाबांना तर शारीरिक व्याधीचा विचार केला तरी विचार नाही करू शकत आपण, पण अंतकरण असं भरून गेलेलं आहे. रचेला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, पाऊलसुद्धा त्यांचं अंतकरण बाहेर टाकत नाही. म्हणून सांगितलं ना, ज्याला आत आनंद मिळाला ना त्याला बाहेर यावंसं वाटत नाही. फक्त ती चटक लागली पाहिजे मनाला, त्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. तरी गायसे करी हे आठा पहारा माझारी, मोटके निमिषभरी देतो जाय, मग जे जे का निमिख देखेल माझे सुख, ते तुले अरोचक विषय गेलं. या महापुरुषाच्या जीवनाचा आपण नुसता थोडा विचार केला वयाच्या माध्यमातून तरी काय आनंदाची कल्पना असेल. ही कल्पनासुद्धा आनंददायक आहे. प्रत्यक्ष जर आपल्याला अनुभव आला तर तो मनुष्य कसा बरं आवरला जाईल. नाथ महाराजांनी म्हटले, जो मोले मदिरा खाये तो मदिरा आनंदे नाचे गाये, जेने ब्रह्मानंदो सेवेला आहे तो केवी राहे आवराला. सामान्य पेय प्राशन केलं तर माणसं आवरत नाही 5-5 माणसाला. हो, सोडून द्या मला म्हणतात ते, असं आवरला जात नाही. आणि ज्याने ब्रह्मानंद सेवन केला आहे तो कसा आवरला जाईल, म्हणून तो बाहेर येतच नाही. रचिला म्हणून बाहिरे पाऊल न घाली, असा महात्मा एक आहे की जो बाहेरच्या विक्षेपामध्ये व्यवहारात येत नाही. आणि एक दुसरा महात्मा असा आहे की अनेक साधकाला जो आनंद मला मिळाला तो अनेक साधकांना मिळावा यासाठी तो व्यवहारात येतो. दुसरा महात्मा जास्त परोपकारी आहे. आणि यामध्ये आपले सगळे गुरुजन येतात. नाही तर त्यांना जे मिळालं त्यांनी भोगलं असतं ना, आपल्याला काय मिळालं असतं. पण ते आपल्यावर दया करण्यासाठी पुन्हा विक्षेपाच्या व्यवहारात येतात. अंतकरण परिपूर्ण आनंदाने भरलं, बाहेर पाऊलसुद्धा टाकत नाही. आता ज्ञानोबारे उदाहरण देतात. दृष्टांत द्यावा योग्य, समर्पक, पोषक आणि पूरक तो ज्ञानोबारांनीच द्यावा. सांग बरं अर्जुना, कुमुद दळाची नि ताटे, जो जे विला चंद्र किरणे चौखटे,
तो चकोर काही वाळवंटी चुंबित असे, तैसे आत्मसुख उपायले जयासे आपण पेची फावले, तया विषय सहज सांडवले म्हणो काही. सांडवले महत्त्वाचं आहे बरं. विषय टाकणं वेगळं आणि विषयाचा सहज त्याग घडणं वेगळं. विषय त्याग करत असेल तो साधक आहे आणि विषयाचा सहज त्याग होत असेल तो सिद्ध महात्मा आहे. सांग बरं अर्जुना. चकोर आहे चकोर, निसर्गातला पक्षी, अनन्य चंद्राशी. चंद्रकिरणातून पाझरणारं अमृत सेवन करण्याची हातवटी त्याच्याकडे. काही ईश्वराचं सामर्थ्य असेल बरोबर त्याला वैशिष्ट्य दिलं आहे. बिचाऱ्यालाच फक्त अमृत मिळतं, बाकी कोणालाच मिळत नाही. पण तोही चकोर पुन्हा हुशार आहे, सामान्य चकोर नाही. ढगांचा पडदा जर आला ना तो चकोर आपली चोचसुद्धा वर करत नाही. स्वच्छ चंद्राचा प्रकाश आहे, चांदणं म्हणतात त्याला, स्वच्छ चांदणं. आणि तो असा निवांत रात्री एका सरोवरामध्ये जाऊन बसला. सामान्य सरोवर नाही, सगळे कमळ विकसित झालेले आहे. रात्रीला जे विकसित होतात त्या कमळांना कुमुदिनी म्हणतात. आणि कुमुद दळ म्हणजेच काय, कमळात चंद्र विकासिनी कमळ आणि त्या कमळाचं पुन्हा पात्र. कुमुद दळाचिनी ताटे, ताटही त्याचं स्वच्छ आहे. पुन्हा त्याने पत्रावळी दुसऱ्याकडून मागून नाही घेतली. कुमुद दळाचिनी ताटे, चंद्र विकासिनी कमळाच्या ताटावर किंवा ताटात जो चोखटे चंद्रकिरणे जेविला. नुसते चंद्रकिरणे नाही, पुन्हा चोखटे म्हणजे शुद्ध असणारे पौर्णिमेचे ढगांचा पडदा आडवा नाही आलेला असं चोखट चंद्रकिरण. आणि त्या अमृताचं ज्याने सेवन केलं त्या अमृताने जो तृप्त झाला तो चकोर कालांतराने वाळवंटातले खडे चुंबित असे काय, तो त्याला चाकत बसेल का? बसणार नाही. तसंच आहे. तैसे आत्मसुख उपायले, तसं आत्मसुख उपायले उत्पन्न झाला उपचार केला आहे. वास्तविक ते आपलं स्वरूपच आहे, पण अज्ञानाचा, अविद्येच्या, मनाचा, विकाराचा पडदा आल्यामुळे तो पडदा बाजूला झाला की मग म्हणावं लागतं माझं आत्मसुख आता मला प्राप्त झालं. प्राप्तीचाच व्यवहार घडतो, प्राप्ताचीच प्राप्ती असा व्यवहार घडतो. जयासी, ज्या पुरुषाला आपण पेची फावले, आपल्या ठिकाणी असणारच आत्मसुख सहज आपल्याला हस्तगत झालं, मिळालं. केव्हा मिळालं? जर भ्रमनिवृत्त झाला तेव्हा मिळालं. भ्रमाची निवृत्ती लगेच प्राप्ताची प्राप्ती. एखाद्या व्यक्तीला बाजारात गेला, भ्रम पडला, मी हारलो, त्याच्या पायामध्ये धागा बांधला, तो काय म्हणतो सापडलो. म्हणजे सापडलो हा व्यवहार घडण्याकरता मी हरवलो असा भ्रमाचा व्यवहार अगोदर घडावा लागतो. तसं ब्रह्मस्वरूपाचा आनंद भोगण्यासाठी ब्रह्मरूपाची प्राप्ती व्हावी लागते, पण त्याच्या अगोदर मी देह आहे असा भ्रम घडतो की नाही. आणि तो भ्रमनिवृत्त झाला की जयासे आपण पेचे आत्मसुख फावले, ज्याला हा आतला आनंद मिळाला, जसा तो चकोर वाळवंटाच्या खड्याचा परित्याग करतो तसा हा आत्मानंदाने परिपूर्ण भरलेला, ब्रह्मानंदाने ओतप्रोत झालेला महात्मा त्याच्याकडून विषय सहज सांडवले म्हणो काही. विषय सहज त्याच्याकडून टाकले गेले हे काय म्हणावं, हे म्हणण्याची अपेक्षाच नाही. विषय त्याच्याकडून सहज टाकले जातात. आता त्या महात्म्याचं वर्णन 4 ओव्यामध्ये केलं. म्हणजे जगामध्ये अशा महात्म्याकडून विषय टाकले जातात, पण काही असे आहे की त्यांच्याकडून विषय मात्र आग्रहाने धरले जातात. बघा बरं, 2 प्रकार आहे. ज्याला आतला आनंद मिळाला त्याच्याकडून विषयाचा त्याग होतो, आणि एखाद्याकडून विषयाचा स्वीकार होत असेल तर याच्या उलट गणित आहे. विषयाचा स्वीकार करत असेल तर समजून घ्यावं आतला त्याला आनंदच मिळाला नाही. हे फलबल कल्पे आहे. एरवी तरी कौतुके विचारुनी पाहे पाणिके, या विषयाचे सुखे जकविजती कवन. एरवी म्हणजे दुसऱ्या बाजूने विचार करून पाहिला तर कौतुकाने विचार करून पाहायचा अर्जुना. विचारुनी पाहे पाणिके, चांगल्या प्रकारे कौतुकाने आपल्याशी मनाशी विचार कर बरं. कसा विचार करायचा? मागच्या वेळीतला संदर्भ घ्यायचा.
ज्याप्रमाणे चकोराला अमृत मिळालं चंद्रकिरणातलं तर त्याच्याकडून वाळवंटातल्या खड्याचा परित्याग होतो. आत्मसुखाची प्राप्ती झाली की विषयांचा सहज त्याग घडतो. म्हणून अर्जुना विचार करून पहा, काही महात्मे असे आहे की त्यांच्याकडून विषयाचा त्याग सहज घडतो, पण काही व्यक्तिमत्व मात्र असे आहे की या विषयांचे सुखे आत्मस्वरूपाच्या सुखाने नाही, बरं स्वसुखाचेने नाही, विषयाचेने सुखे. विषयाच्या सुखाने जग विजती ते फसले जातात किंवा भुलविले जातात. असे कोण आहे? तर ते कोण आहे त्याचा विचार पुढच्या श्लोकात येईल. ते चिंतन आपण उद्या करू. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.